भाजपचे आमदार परिणय फुके आपल्यासोबत आहेत। आज तुम्ही विधान परिषदेमध्ये समान नागरिक कायदा आणावा यासाठी मागणी जी आहे ती लक्षवेधीच्या माध्यमातून केलेली आहे। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? बघा, भारताच्या संविधानामध्ये कलम 44 अंतर्गत या प्रत्येक राज्यामध्ये त्या नागरिकांकरता, प्रत्येक धर्माच्या नागरिकांकरता एक समान कायदा असला पाहिजे असं नमूद आहे। आणि निश्चितच त्याकरता आपल्या महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू झाला पाहिजे। सर्व नागरिकांना लग्नाचा विषय असणार, घटस्फोटाचा विषय असणार, वारसा हक्काचा विषय असणार, या सगळ्या महिलांना, सगळ्या बहिणींसाठी, सर्व धर्मांच्या बहिणींसाठी एक समान कायदा असला पाहिजे, ही त्यामागची भावना आहे। उत्तराखंडने नुकतंच या संदर्भातला एक कायदा तयार केला। उत्तराखंड युनिफाईड सिव्हिल कोड 2000 ॲक्ट 2024 नुकतंच लागू झाला पाहिजे। त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा कायदा लागू झाला पाहिजे। किती फायदा होऊ शकतो हा कायदा लागू झाला तर? कारण वेगवेगळे कायदे जे आहेत वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे पाहायला मिळतात। किती फायदा होऊ शकतो? बघा, असं आहे की कोणत्याही धर्माच्या ज्या आपल्या बहिणी आहेत किंवा आपल्या मुली आहेत, त्यांना निश्चितच वेगवेगळे कायदे असतील। मुस्लिम समाजाचे वेगळे कायदे आहेत, हिंदू समाजाचे वेगळे कायदे आहेत, वारसा हक्कांसाठी वेगळे कायदे आहेत, घटस्फोटांसाठी वेगळे कायदे आहेत। घटस्फोट झाल्यानंतर त्यांचं संरक्षण कसं असलं पाहिजे, त्यांचं कसं चाललं पाहिजे, म्हणजे त्यांना काय प्रोटेक्शन असलं पाहिजे, या संदर्भातले वेगवेगळ्या धर्मातले वेगवेगळे कायदे आहेत। आणि निश्चितच या सगळ्या कायदे जर एक झाले तर निश्चितच अनेक लाखो केसेस कोर्टात ज्या केसेस पेंडिंग आहे त्या संदर्भात एक समानता येणार आणि सगळे समान, जो संविधानाचा मूळ उद्देश आहे तो याच्यामध्ये साध्य होणार। तरी वेगवेगळ्या कायद्यांमुळे फटका जो आहे तो नागरिकांना बसतोय। वेगवेगळ्या कायद्याने बघा, आज जर तुम्ही फॅमिली कोर्टात आणि बाकी इतर कोर्टांमध्ये अनेक घटस्फोटांचे असतील किंवा मालकी हक्क म्हणजे वारसा हक्काचे असतील, या अनेक या संदर्भातले केसेस प्रलंबित आहे। तर निश्चितच एक समान कायदा आला तर मला असं वाटतं हे सगळे केसेस सुकर करण्याकरता, हे सगळे केसेस व्यवस्थित करण्याकरता फायदा होणार। विधान परिषदेमध्ये काय निर्देश जे आहेत आजच्या या तुमच्या मागणीवरती देण्यात आले? विधान परिषदेमध्ये ज्यावेळेस आम्ही ही लक्षवेधीच्या माध्यमातून हा सगळा विषय मांडला, त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेताईंनी या संदर्भातलं राज्य सरकारला निर्देश दिले की त्यांनी या संदर्भातलं ज्ञापन अधिवेशन संपाच्या आत त्यांनी करावं आणि त्यानंतर पुढच्या अधिवेशनामध्ये या कायदा आणण्याकरता सगळे पावले उचलावे। धन्यवाद। साहजिकच आहे, परिणय फुके आपल्यासोबत होते। त्यांनी विधान परिषदेमध्ये आज महत्त्वपूर्ण मागणी केलेली आहे की समान नागरिक कायदा जो आहे, ज्या पद्धतीने उत्तराखंडने जो त्यांच्या राज्यामध्ये समान नागरिक कायदा लागू केलेला आहे, त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात सुद्धा एक समान नागरिक कायदा जो आहे तो महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर लागू करावा अशी मागणी जी आहे ती त्यांनी केलेली पाहायला मिळते। कॅमेरामन योगेश गुरवसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।